बघता बघता दादींना 1 वर्ष झालं. आज दादीचं वर्ष श्राद्ध. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आज गल्लीत कार्यक्रम होताना बाहेर आलो तर वांगी चिरण्यासाठी सुरुवात सुद्धा झाली होती. आमचा शिव तर पळतच निघाला होता. बहुतेक वांगी चिरतो की काय. वांगी आता थोडेच चिरण्याचे बाकी होते. एका बाजूला आचारी सुद्धा आलेले होते स्वयंपाक बनवण्यासाठी. एक सेल्फी काढली आणि लगेच सागर शेठ चहा घेऊन आले. तात्या मी कोथंबीर चिरत होतो, पण शालिक भरतला राजू दादा आणि ऋषीला काय म्हणतो बघा. घरी आलो तर अश्विनी भांडे घासत होती आणि दुसऱ्या बाजूला शिव अभ्यास करत होता. शिव बघा कसा अंड फोडत आहे. बाहेर आलो तर लखन आणि मी सेल्फी काढली. गाडीला चाबी लावली. राधाबाई आणि मी डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये. दादा बकऱ्या वळत होता. राधिका फुलं तोडत होती. राधिकाने आता खूप सारे जाम तोडून आणलेले होते आणि दादा पिल्लांना दूध पाजत होते. घरी आलो तर सर्व मंडळी बसलेली होती. आमच्या गावामध्ये अशी एक प्रथा आहे बर का, की कार्यक्रम सकाळी 8ला पण असला किंवा दुपारी 12ला पण असला, जेवणासाठी मंडळी ही संध्याकाळीच येतात. मुलं ब्लॉग मध्ये येण्यासाठी माझ्या पाठीमागे लय धावपळ करत असतात. आता गल्लीतल्या सर्व महिला जेवणासाठी बसल्या होत्या. जो टाइम व्हायचा नव्हता तो झाला म्हणजे रात्र झाली. सर्व आठवण भांडे घासणे चालू झाले होते. अक्षय, शालिक, लखन तर मशीन सारखे भांडे घासत होते. काही जण जेवणासाठी बाकी होते. लखन शेठने गुलाबजामुन आणले तर संदीप भाऊ आणि लखन शेठ हे बघा. सकाळपासून खूप धावपळ झाली. काही जण जेवणाचे बाकी होते ना, त्यांनी जेवणाचा शेवट केला. चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा.